सलग 7व्या दिवशीही पेट्रोल डिझेलचा तुटवडा कायम आहे। डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतकरी आणि वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। सकाळपासूनच पेट्रोल पंपावरती कॅन घेऊन नागरिकांच्या रांगा लागल्यात। तांत्रिक कारणामुळे डिझेल वितरणाला उशीर झाल्यामुळे अनेकांना पहाटेपर्यंत पेट्रोल पंपावरतीच थांबावं लागलं। वाशिम जिल्ह्यात सलग 7व्या दिवशी जर बघितलं, सकाळपासून आपण बघितले डिझेलसाठी शेतकऱ्याची पायपीट होत आहे। तसेच जर बघितलं तर या पेट्रोल पंपावर त्या पेट्रोल पंपापर्यंत भटकंती होते आणि मोठ्या प्रमाणात कॅनाही लागल्याच्या आपल्याला चित्र आहे। सध्या परिस्थिती जर बघितलं तर 11:30 ते 11:45 दरम्यान इथं बघितलं तर मोठ्या प्रमाणात या अकोला नाका परिसरातील जे छाबडा पेट्रोल पंप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसून येते। आपले शेतकरी हा 4 वाजतापासून या ठिकाणी आलेला आहे। विशेष म्हणजे बघितलं तर या पेट्रोल पंपावर तांत्रिक कारणामुळे मशीनही बंद होती, त्याच्यामुळे इथं डिझेलचं टँकर आलं, मात्र यांना डिझेल मिळालं नाही। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या तात्काळात इथं बसावं लागलंय। विशेष म्हणजे जर बघितलं आता समोरचे जर अजून यांना 2-3 तास अजून लागणार आहेत, त्यामुळे यांना डिझेल तोपर्यंत यांच्या कॅनामध्ये पडेल का हे आपल्याला बघावं लागणार आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी।